प्रवेश वर्मा हे भारतीय जनता पार्टीचे काही काळ खासदार देखील राहिलेले आहेत. त्यांचा स्वतःचा एक वोट बँक जी आहे ती प्रवेश वर्मा यांची, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेतच, पण प्रवेश वर्मा यांची एक स्वतःची वोट बँक आहे. कारण प्रवेश वर्मा यांचे वडील देखील भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री होते. सोबतच शीला दीक्षित, ज्या शीला दीक्षित यांच्या मॉडेलवरती, दिल्लीच्या मॉडेलवरती काँग्रेसनं मतं मागितलेली होती, त्या शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली होती. आणि स्वतः अरविंद केजरीवाल जे मागच्या 10 वर्षांपासून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, ते या निवडणुकीमध्ये उतरल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. अरविंद केजरीवाल यांचा प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर दिल्ली घोटाळ्यामध्ये, दिल्ली दारू घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. या स्वरूपांवरती अरविंद केजरीवाल यांना जेलवारी देखील झाली. तो मुद्दा जो आहे तो आम आदमी पक्ष असेल किंवा केजरीवाल यांना खोडून काढता आलेला नाहीये. आणि त्याचा तोटा आता त्यांच्या पक्षाला म्हणा किंवा अरविंद केजरीवाल यांना स्वतः बसताना बघायला मिळते. नवी दिल्ली हा प्रतिष्ठित आणि हाय प्रोफाईल लढत असणारा मतदारसंघ आहे. तर या मतदारसंघामध्ये तीनही पक्षांना खूप स्ट्रॉंग उमेदवार दिलेले होते. या तिन्ही स्ट्रॉंग उमेदवारांमध्ये प्रवेश वर्मा हे आघाडीवरती जाताना बघायला मिळतात. प्रवेश वर्मा यांनी हाच मुद्दा प्रचारामध्ये मांडलेला होता की केजरीवाल यांचा शिष्टमहल, केजरीवाल यांचा दिल्ली दारू घोटाळा, ते मुद्दे भारतीय जनता पार्टी असेल किंवा प्रवेश वर्मा यांनी प्रचारामध्ये मांडलेले होते. संदीप दीक्षित यांनी देखील घरोघरी जाऊन प्रचार केलेला होता. मात्र त्यांना नवी दिल्लीतील जनतेनं स्वीकारलेलं सध्या तरी बघायला मिळत नाहीये. प्रवेश वर्मा यांना नवी दिल्लीतील जनतेनं स्वीकारलेलं आहे असं सध्याच्या कालामध्ये आपण एक प्रकारे म्हणू शकतो. अगदी आत्ताच्या कलांनुसार आपण असं म्हणू शकतो. मात्र एक वर्तुळ पूर्ण होताना पाहायला मिळतंय. प्रमोद, आपण बघितलं शीला दीक्षितांचा पराभव करून खरं तर अरविंद केजरीवाल निवडून आले आणि त्यानंतर आता अरविंद केजरीवालांचाच पराभव होताना कलांमध्ये पाहायला मिळतोय. भाव म्हणता येईल, कारण अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा उदय हाच मुळात काँग्रेसवरती आणि शीला दीक्षित यांच्यावरती गंभीर आरोप करून झालेला होता. तन्मय, आपण जर थोडं पाठीमागे जाऊन बघितलं, आपल्याला आठवत असेल तर अरविंद केजरीवाल यांचे जे प्रमुख आरोप असायचे ते शीला दीक्षित यांच्यावरती असायचे. शीला दीक्षित या गाड्यांचा ताफा घेऊन मुख्यमंत्री म्हणून फिरतात, हा एक तत्कालीन किंवा तेव्हा 2013-14 साली केलेला अरविंद केजरीवालांचा मुख्य आरोप होता. केजरीवाल म्हणायचे शीला दीक्षित मोठ्या घरात राहतात, मी घर घेणार नाही. शीला दीक्षित मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा असतो, पोलीस प्रोटेक्शन असतं, हे प्रोटेक्शन मी घेणार नाही आणि मी मुख्यमंत्री म्हणून फिरेल. आता अरविंद केजरीवालांचा दावा असायचा. मात्र मागच्या काही वर्षांपासून, प्रामुख्याने मागच्या 5 वर्षांपासून अरविंद केजरीवाल हे अगदी उलटे वागायला लागले, अशा पद्धतीचा आरोप भाजपचा होता. कारण अरविंद केजरीवालांनी खूप मोठं घर घेतलं, शिषमहल त्याला म्हणतात, भारतीय जनता पार्टीचं जे नाव होतं शिषमहल, ते घर अरविंद केजरीवाल यांनी बांधलेलं होतं. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पोलिसांचा ताफा होता, अरविंद केजरीवाल यांनी सिक्युरिटी घेतलेली होती. म्हणजे जे अरविंद केजरीवाल मी सिक्युरिटी घेणार नाही असं सांगायचे, त्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत ही सिक्युरिटी, हा देखील मुद्दा भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेसनं प्रचारामध्ये मांडलेला होता. मला आठवतंय संदीप दीक्षित यांच्या काही सभा मी कव्हर केल्या, त्यामध्ये संदीप दीक्षित यांचा हा प्रामुख्याने मुद्दा होता की शिलाजींचं मॉडेल हे काँग्रेसनं मांडलं आणि त्याच मॉडेलची दिल्लीला गरज आहे. अरविंद केजरीवाल यांनी फक्त आणि फक्त शिलाजींवरती आरोप केले, गंभीर आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि सत्ता हाती घेतली. मात्र शीला दीक्षित यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अरविंद केजरीवालांनी सत्ता चालवली नाही. तन्मय, हेही सांगितलं पाहिजे, मागच्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा सूर मागच्या काही दिवसांपासून बदलल्याचं बघायला मिळत होतं. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे नेते हे सांगतात की आम्ही शीला दीक्षितांवरती आरोप करत नव्हतो, तर शीला दीक्षितांच्या नीतीवरती आम्ही आरोप करत होतो. म्हणजे ज्या अरविंद केजरीवालांनी शीला दीक्षितांवरती थेट आरोप केले होते, त्याची देखील भूमिका अरविंद केजरीवाल यांची बदलल्याची बघायला मिळालेली होती. भाजपनं देखील हाच मुद्दा प्रचारामध्ये उपस्थित केलेला होता. आणि या सगळ्याचा तोटा, अँटी इन्कम्बन्सी, हे सगळे मुद्दे अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारात किंवा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पिछाडीवरती घेऊन जाण्यासाठी कारणीभूत आहेत असं सध्या तरी आपल्याला म्हणता येईल. प्रमोद, आपण पाहतोय कारण गेल्या 10 वर्षांचा कालखंड आपल्या समोर आहे, एक मोठा पट आपल्या समोर आहे आणि या पटावरती बऱ्याच काही गोष्टी, घटना घडलेल्या आहेत. दिल्ली आहे, दिल्लीत बऱ्याच घटना घडल्याचं पाहायला मिळतं. मात्र प्रामुख्यानं जर दिल्लीपुरता विचार केला तर अगदी दिल्लीतील दंगल असेल, यमुनेच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक मुद्दे आहेत. खरं तर गेल्या 10 वर्षात वाढलेला क्राईम रेट आहे, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल, ह्या सगळ्या घटनांचा जर पूर्णपणे विचार केला तर त्याचा सगळा परिणाम हा पाहायला मिळतो आत्ताच्या निवडणुकांवर, 2025च्या या निवडणुकांवर म्हणता येईल तर त्याचं. कारण अरविंद केजरीवालांनी या निवडणुकीच्या प्रचारावरती हे मान्य केलं,
माध्यमांसमोर मान्य केलं की यमुनेचा प्रश्न मी सोडू शकलो नाही, त्यासाठी मला आणखी 5 वर्ष द्या. अरविंद केजरीवाल हे 2020 साली असं म्हणाले होते. आठवत असेल तन्मय आपल्याला की आपण ते अरविंद केजरीवालांचे ते व्हिडिओ देखील व्हायरल झाले की अरविंद केजरीवाल म्हणाले होते की यमुनेमधील जे अस्वच्छ पाणी आहे ते अस्वच्छ पाणी मी स्वच्छ करेल आणि तेच पाणी नळाद्वारे दिल्लीतील प्रत्येक जनतेच्या घरोघरी मी पोहोचवेल, अशा पद्धतीची घोषणा अरविंद अगदी त्यांनी तर केजरीवालांनी केली आंघोळ होती. करीन असंही म्हटलं होतं प्रमोद. मात्र हा अगदी तो सुद्धा आता फेल ठरला आणि आता 2025 साली पुन्हा ते सांगतात की मला 5 वर्ष द्या, मला यमुनेचं पाणी स्वच्छ करायचंय आणि हे पाणी स्वच्छ करायचं आहे असं म्हणत असताना त्यांनी आरोप कोणावरती केला तर भारतीय जनता पार्टीच्या हरियाणा सरकारवरती. त्यांनी सांगितलं की हरियाणाचं सरकार यमुनेच्या पाण्यामध्ये विष जे आहे ते टाकते आणि ते पाणी दिल्लीला देते, अशा पद्धतीचा गंभीर आरोप अरविंद केजरीवालांनी केला होता. त्यानंतर राजकारण त्या पाण्यावरून यमुनेच्या पाण्यावरून तापल्याचं बघायला मिळालेलं होतं. हरियाणाचे जे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहे नायब सिंग सैनी ते यमुनेमध्ये गेलेले होते. त्यांनी यमुनेचं पाणी पिऊन दाखवलं आणि म्हणाले अशा पद्धतीचा कुठलंही विष आम्ही सोडलेलं नाहीये. हे सांगत असतानाच अरविंद केजरीवाल यमुनेच्या पाण्यावरनं कसं राजकारण करतात हा मुद्दा भारतीय जनता पार्टीनं खोडून काढलेला होता. अरविंद केजरीवालांना हे मान्यच करावं लागलं होतं की मला पाणी देण्यासाठी यमुनेचा आणखी 5 वर्षाची सत्ता द्या. मात्र दिल्लीतील यंत्रणा अरविंद केजरीवालांचा हा